काउंटडाऊन होईल सुरुवातीला, त्यानंतर मॅचला सुरुवात होईल याची नोंद आपण करून घ्या. आणि ऋषभ भंडारी, उमेश मंत्री, रुपेश भंडारी आणि आशिष चोपडा. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावांचा प्रयत्न. रौनक खंडेलवाल रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस का मामला आहे भाई. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. रौनक खंडेलवाल आपण पाहतोय मैदानावरती. फटका हा देखील चांगला कॅप मध्ये, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धाव पलक पुढे जाईल. अनुप अशेरी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. 3 धावा धाव पलकावरती. फुलर लेनचा बॉल इथे मिस केला. चार 45 ला मॅच सुरू झाली आहे. 5:33 ते पूर्ण होईल इनिंग. पहिली इनिंग याची नोंद आपण करून घ्यायची आहे. पूर्ण होणं अपेक्षित आहे. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न इथे झालाय. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 धावा धावपलकावरती. अनुप अशेरी, रौनक खंडेलवाल ही जोडी मैदानावरती आहे. एज लागलं होतं आपण पाहिलं. बॅटचं मोठं डिफ्लेक्शन विकेट किपरसाठी तिथे खूप कठीण झेल, कारण इतकं मोठं डिफ्लेक्शन तुम्ही बॉलला गॅदर करणं खूप कठीण आहे. इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. खूप महत्वाची सफलता आपण पाहतोय. फसवलाय अनुप अशेरी यांना, आणि जो त्यांचा आवडीचा फटका आहे तिथेच त्या फटक्यानेच इथे मात्र त्यांची विकेट देखील आली. चांगलं सेल इथे पाहायला मिळाला. 1 मीटर अलीकडे पलीकडे असता तर इम्पॅक्ट वेगळा या फटक्याचा झाला असता, परंतु खूप महत्वाची सफलता इथे एमबी स्ट्रायकर संघाने मिळवली. कमालीचा हा बॉल आपण पाहतोय. सार्थक भंडारी यांचा डॉट बॉलर आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप महत्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये सार्थक भंडारी यांनी मिळवली. बाद झाले फलंदाज अनुप अशेरी, आणि आता जबाबदारी वाढली आहे. प्रतीक गुगळे, रौनक खंडेलवाल या जोडीवरती जबाबदारी इथे वाढली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती वर्धमान मनोज दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. वर्धमान मनोज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत.
इथे फुल टॉस बॉल आणि चुकले नाहीत रोनक खंडेलवाल. बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, नो बॉल. आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, नो बॉल देखील आहे. आठ धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रेटचा हा बॉल होता, फटका चांगला. पुन्हा एकदा गॅप मध्ये एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 9. षटक क्रमांक 2 मार्गस्थ इथे आहे आणि 9 धावा धावपलकावरती. प्रतीक गुगळे आणि रोनक खंडेलवाल ही जोडी मैदानावरती आहे. सरळ आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्र हा मध्ये क्षेत्ररक्षकाला शोधलंय. विकेट इथे आली आहे, फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल आपण रिप्ले मध्ये पाहूयात. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला आपण पाहिलं. ते ऑप्शन जास्त नव्हते फलंदाजाकडे. फटका जो खेळला तो अतिशय योग्य होता असंच म्हणावं लागेल. जास्त ऑप्शन उपलब्ध नव्हते कारण बॉल अगदी शरीराच्या जवळ त्यांच्या आला होता. विकेट इथे आली. नवीन फलंदाज सनीत मुत्था मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेग महत्वाचा इथे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. कमालीचा हा बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बाउन्स लेंथ वरती हा बॉल पिच झाला. थोडासा अतिरिक्त बाउन्स इथे तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉल आहे. समोर उभे असणारे सर्वांना विनंती आहे, आपण डाव्या बाजूला एंट्री गेट आहे त्याच्या डाव्या बाजूला बसण्याची व्यवस्था आहे. स्टेडियम 1 स्टेडियम 2 तिकडे जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं. फुल टॉस हा बॉल आहे. हवेत बॉलला खेळले आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने का आले नाही हा प्रश्न होता. बॉलच्या दिशेने कदाचित आले असते तर झेल देखील होऊ शकला असता, परंतु इथे मिळतील 2 धावा. बराच काळ बॉल हवेत होता. 13 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वर्धमान मनोज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. पुढचा बॉल फुलर लेनचा, इथे धाव मिळणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. धावपलकावरती धावा आहेत 13 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
कॉमेंट्री बॉक्स इन गोलंदाज सार्थक भंडारी आपण पाहतोय कंटिन्यू करतायत. बॅकफुटला गेलेत, पॉइंट क्षेत्रामध्ये धाव मिळणार नाही, डॉट बॉल आहे. इथे देखील स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळतो सार्थक भंडारे यांच्या माध्यमातून. आणखी एक बॉल डॉट आलाय. 13 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे पायावरती हा बॉल रॅप झालाय. आणखी एक बॉल डॉट आलाय. तेरा धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका आपण पाहतोय. इथे पॅडल स्वीप केलाय, बॉलला खूप फाईन गेलाय. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतायत फलंदाज. 3 धावा पूर्ण झाल्यात. पंच चेक केलं जाईल. 3रे पंच चेक करतील. तर सेफ आहे. धावपलकावरती धावा आहेत 16 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिसफिल्ड इथे झाली आहे. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव तिथे पूर्ण देखील होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती 17. ऑन साइडला बॉलला टर्न केले आपण पाहतोय. स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील बॉलला अडवण्याचा, परंतु रोनक खंडेलवाल यांच्या टीमसाठी आपण पाहतोय, खंडेलवाल खिलाडीसाठी आणि त्यांच्यासाठी हा आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार आहे. आडव्या बॅटने खरं तर पायावरती हा बॉल होता आपण पाहतोय. रोनक खंडेलवाल यांच्या चरणाकडे हा बॉल टाकला आणि इथे मात्र चरणाकडे जर तुम्ही बॉल टाकला तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. इथे चौकार मिळालाय गोलंदाजाला. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोनक खंडेलवाल 9 बॉल मध्ये 15 धावा, 5 मध्ये 5. सनीत बुद्धा 21 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. चार वाजून 45 मिनिटांनी इनिंगला सुरुवात झाली. 5 वाजून 33 मिनिटांनी इनिंग पूर्ण होणं अपेक्षित असेल. बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिझनला इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल.
पहिला बॉल डॉट आलाय प्रवीण सिंघवी यांचा. सनीत मुत्था फलंदाजीसाठी. प्रवीण सिंघवी इथे थोडस फंबल झालं आणि फंबलचा लगेच उपयोग दोन्ही फलंदाज. मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला बॉलला खेळत एकच धाव मिळेल. एका धावचे मात्र आपण धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. 23 सनीत मुत्था ऑन स्ट्राईक नाव. हा देखील फटका चांगला आहे. त्याच दिशेने गेला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील फेकी करतील तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. 24 लॉस ऑफ द 2 विकेट. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी देखील योग्य एंडला आहे परंतु 2 धावांपासून वंचित ठेवू शकणार नाही. 2 धावा इथे पुन्हा एकदा मिळतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ग्राउंड्समन आपण कव्हर्स तयार ठेवायचेत. पावसाचं वातावरण झालंय. कव्हर्स तयार ठेवा विनंती आहे. फुलटॉस बॉल आहे आणि सरळ क्षेत्ररक्षकाला बॉलने शोधलं. इथे आपण पाहतोय विकेट आली आहे. सनीत मुत्था माघारी परततील. फुलटॉस बॉल होता आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. ते पहिल्याच बॉल वरती आक्रमण केले हर्ष बोरा यांनी आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आज षटकारानं खातं खोलले हर्ष बोरा यांनी. कमालीचा फटका. वर्धमान मनोत यांच्या विरोधामध्ये आक्रमण आपण पाहूयात. पहिलाच बॉल स्टेप आउट झाले. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डगआउट मधून सेट होऊन आले तर हर्ष बोराज. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. इथे बॅकफुटला गेलेत. हलक्या हाताने आपण पाहतोय बॉलला लिटकट करत आहेत. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 33. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती. वर्धमान मनोत बॉलिंग ट्रॅक वरती. 33 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला. गॅप मध्ये बॉलला खेळत. एक धाव पूर्ण होईल आणि क्षेत्ररक्षण खूप लाजवाब आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 34. 34. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती. 2 विकेट मिळवल्यात वर्धमान मनोत यांनी.
खेळ आपण पाहिलं. बॉलला केवळ टायमिंग केलं, चिप केलं होतं. क्षेत्ररक्षक सुरुवातीला बॉलच्या दिशेने गेले, नंतर थांबले. एकच धाव मिळेल. 34 धावा धावफलकावरती 34. आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. एक धाव पुन्हा एकदा अर्जित होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 36 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. ड्रिंक्स ब्रेक. केली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 39. सेन्सिबल क्रिकेट हर्ष बोरा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 38 धावा. इथे बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचू शकले नाहीत. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता. इथे एक्झिक्युशन चांगलं होतं परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. शफल झालेत. ऑन साइडला गॅप मध्ये बॉलला खेळत. एक धाव तर प्राप्त होईल त्यामध्ये शंका नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एकच धाव तिथे प्राप्त झाली.
क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं, फंबल नव्हतं. 39 धावा धावपलकावरती. प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस खूप फाईन खेळत हर्ष बोरा. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या पाठीमागे धावतायत. रेस कोण जिंकेल हे चित्र पाहायचे, परंतु रेस जिंकली आहे बॉलने आणि बॉल गेलाय या ठिकाणी लॉंग लेग सीमारेषच्या पलीकडे. हर्ष बोरा आज एका वेगळ्या लयीत फलंदाजी करतायत. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. शफल झाले, आपण पाहिलं चांगला फटका. क्षेत्ररक्षकाने देखील प्रयत्न केले शेवटपर्यंत बॉलला रोखण्याचे, परंतु रोखू शकले नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावपलकावरती धावा, एकच धाव मिळेल. धावपलकावरती धावा आहेत 44. 44 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 44 धावा धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. लॉंगॉन रिजनला बॉल आला. 1 धाव तिथे मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती. इथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. लिडिंग एज लागला. हवेत बॉल आहे, परंतु निर्जन स्थळी क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये हा बॉल जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे अर्जित झाल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 47 धावा धावपलकावरती. रोनक खंडेलवाल, हर्ष बोरा ही सेट फलंदाजांची जोडी मैदानावरती आहे. धावा इथे शोधण्याचा प्रयत्न करतील. निलेश मंत्री इथे देखील आपण पाहतोय चांगला फटका. 1 धाव तर सहज मिळेल. दुसरीचा देखील प्रयत्न पुन्हा एकदा होणार आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 49 धावा धावपलकावरती. ही चांगली रणनीती. या मैदानावरती 2 धावा धावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने छोट्या बाउंड्रीज आहेत तिथे 2 धावा धावणं खूप कठीण काम. परंतु गॅप मध्ये ज्यावेळेस बॉल जातं किंवा फंबल होतं त्यावेळेस 2 धावा इथे धावणं शक्य आहे. चांगली रणनीती. रोनक खंडेलवाल असतील, हर्ष बोरा असतील, पार्टनरशिप इथे बिल्ड करतायत आणि आवश्यकता होती खंडेलवाल खिलाडी संघाला त्या पार्टनरशिपची. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कसा झाला हे पाहायचंय. 2 टप्पे खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा स्विच नव्हे तर स्वीट हिट आहे. रोनक खंडेलवाल यांच्या बॅट मधून. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. यावेळेस लॉंगॉन चित्रामध्ये बॉल आलाय. 1 धाव तिथे मिळेल आणि 50 अप झालाय खंडेलवाल खिलाडी. 54 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 54 लॉस ऑफ द 3 विकेट. निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल त्यांच्या या षटकामधला. हर्ष बोरा स्टेप आउट झालेत. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला आणि 1 टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार.
58 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 58 लॉस ऑफ द 3 विकेट. 5:33 इनिंग पूर्ण होणं अनिवार्य आहे. 16 मिनिटांमध्ये 3 षटक आपल्याला पूर्ण करायची. कौशल भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती. इथे टायमिंग किती प्रॉपर आहे पाहायचंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल. फलंदाज रोनक खंडेलवाल इथे आउट होतील. फलंदाज बाद. स्लाइस झाला बॅटला बॉल. थोडंसं आपण पाहिलं पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर झालं नव्हतं. उंच बॉल जास्त गेला परंतु दुरी त्याला कमी मिळाली. विकेट आली. नवीन फलंदाज प्रणित बोरा मैदानावरती. कौशल भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती आले. पहिल्या बॉलवरती सफलता आहे. प्रणित बोरा मैदानामध्ये आहेत. प्रणित बोरा, हर्ष बोरा ही जोडी मैदानावरती. क्लीन बोल्ड. प्रणित बोरा समजू शकले नाहीत त्या बॉलला. विकेट इथे आली आहे. फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट इथे पाहायला मिळत आहेत आणि पुनरागमन इथे केलं एमबी स्ट्रायकर संघाने. विकेट आली आणि आपण पाहिलं 1 brings 2. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. नवीन फलंदाज शर्मा मैदानामध्ये. समोर एंट्रन्स मध्ये उभे असणारे बांधव फोटो तुम्ही घ्या. नंतर डाव्या बाजूला जागा आहे स्टेडियम मध्ये, तिकडे जाऊन बसायचं विनंती आहे. डाव्या बाजूला बसण्यासाठी अतिशय चांगली आसन व्यवस्था. आपल्या सर्वांना विनंती आपण तिकडे जाऊन स्थानापन्न व्हायचे. समोर उभे राहू नका. सूर्य तुम्ही पाहताय अस्ताच्या दिशेने जो चाललाय. लालसर किरण खरं तर अस्ताच्या दिशेने सूर्य जातो तेव्हा तुम्हाला ते पाहायला मिळतात. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कल्पना खरं तर लहानपणी असायची, सूर्य जर उगवला नाही तर काय काय होईल. खूप काही होऊ शकतं. सूर्य जर उगवला नाही तर आपलं जगणं मुश्किल होईल. ही भावना आता आहे. तेव्हा निबंध लिहायला असायचा, सूर्य जर उगवला नाही तर काय. इथे स्विचिटचा फटका हर्ष बोरा यांच्या बॅट मधून. आउटफील्ड वेगवान आहे. हर्ष बोरा आज एका वेगळ्या लयीत आहेत आणि हा आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार आहे. स्वीट हिट. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पर भरोसा फिर रख होता है क्या. कमालीची इनिंग पाहायला मिळाली हर्ष बोरा यांच्या बॅटमधून. इथे देखील फुल टॉस आहे. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने. बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. लिडिंग एज जरूर होतं परंतु बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. अवित्री बाईक सिक्सर.
हर्ष बोरा यांच्या बॅटमधून षटकार आलाय. विनंती आहे सर्वांना स्टँड मध्ये बसा ही सूचना आहे. तिथून मॅचचा आनंद तुम्ही घ्या. एकोणसत्तर धावा धाव बलकावरती 69. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. इथे हर्ष बोरा यांची खेळी आली आहे संपुष्टात. विकेट फलंदाज बाद. धावगती खूप वेगाने पुढे चालली होती. हर्ष बोरा यांची खेळी संपुष्टात आली. अवित्री बाईक्स विकेट. शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं. हर्ष बोरा यांनी स्क्वेअर लेग रिजनला एकच क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये बॉल गेला. विकेट आली. नाखुश आहेत हर्ष बोरा परंतु खूप चांगली इनिंग आज पाहायला मिळाली त्यांच्या बॅटमधून हर्ष बोरा यांची. एकोणसत्तर धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश मंत्री. इथं देखील गॅप मध्ये जर बॉल गेला असता तर इम्पॅक्ट वेगळा असता याचा. 1 मीटर अलीकडे पलीकडे परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. हा बॉल डॉट आहे. निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅक वरती. खराब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळाले. आवश्यकता आहे की या गोष्टींची सध्याच्या घडीला. प्रत्येक बॉलवरती तरी एक एक धाव आली. त्या देखील महत्वाच्या धावा आहेत खंडेलवाल खिलाडी या संघासाठी. गॅप मध्ये बॉलला खेळत इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 70. कौशल भंडारी यांची ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आणि आदरणीय श्रीमान विपुलजी शेट्टिया साहेब त्यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी 1100 रुपयाचं बक्षीस. गॅप मध्ये हा देखील बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतील. बॉलला रोखलंय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर इथे होणार नाहीये. 2च धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. चांगला फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील. 72 धावा धावपलकावरती. इथे देखील फटका चांगला. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 73. 73. इथून येणारी प्रत्येक धाव महत्वाची आहे खंडेलवाल खिलाडी ज्या संघासाठी. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अपील झाली आहे धावबादसाठी. फलंदाज एक धाव तर पूर्ण केली आहे परंतु तिसऱ्या पंचांगाने निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून.
डीपमध्ये प्रोटेक्शन प्रथम मनोज यांच्या बॅटमधून चौकार आलाय. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 82. 5 बॉलमध्ये 10 धावेंवरती नाबाद प्रथम मनोज आणि रोहित शर्मा 7 बॉलमध्ये 3 धावा. 82 धावा. इथे देखील गॅप मध्ये बॉल खेळत 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा इथे पूर्ण होतील का तर झाल्यात आणि धावफलकावरती धावा आहेत 84. 85 धावेंचं लक्ष एमबी स्ट्रायकर या संघासमोर आहे. 84 पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात. 85 धावेंचं लक्ष एमबी स्ट्रायकर्स या संघासमोर ठेवलं गेलंय. खरं तर आपल्या स्क्रीनवरती आपण पुन्हा एकदा पाहतोय दिशेने अतिविहंगम दृश्य खरं तर तुम्हाला पाहायला मिळतात. पक्षी आपल्या घरांकडे जातात आणि एक गोष्ट खरं तर सांगावीशी वाटते, थोडीशी फिलॉसॉफी वाटेल परंतु सांगतो हरकत नाही. पहा, माणसांना ओव्हर टाइम करावा लागतो, पक्ष्यांना त्याची गरज पडत नाही.
ही गोष्ट मला सांगायची. पक्षी आता आपल्या घराकडे निघालेत. माणूस 3 शिफ्टमध्ये काम करतो, परंतु निसर्गाची नातं आपण जोडून ठेवलं नाही आणि त्यामुळं मग कोरोनासारखा आजार आला आणि अदृश्य असणारा जो विषाणू आहे त्याने माणसांना 2-2 वर्ष 1-1 वर्ष घरांमध्ये थांबावं लागलं. परंतु पक्षी पहा आता अगदी सोयीर ते वातावरणामध्ये आपल्या घराकडे जात आहेत. त्यांना ओव्हर टाईम नाही आहे किंवा त्यांच्या 3 शिफ्ट नाही आहेत. त्यांचं उठणं वेळेवरती असतं, काम वेळेवरती असतं. ह्या गोष्टी मला इथे आवर्जून त्यांचा उल्लेख करावा असं वाटतो. सर्वात बुद्धिमान प्राणी आपण माणसाला मानतो, परंतु माणूस असा एकमेव प्राणी आहे ज्याने निसर्गासोबत नातं आपलं जोडून ठेवलं नाही. लेट्स प्ले. पहिला बॉल आपण पाहतोय, नो बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. रुणक खंडेलवाल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल नो आहे, पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो बॉल अगेन आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉलला इथे गॅदर देखील करतील. इथे आपण पाहतो शॉर्ट लेंथ वरती हा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव इथे मिळेल. 4 धावा धावपलकावरती. इथे हवेत बॉल आणि गॅप मध्ये हा बॉल आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती नो बॉल इथे पंचांनी कॉल केलाय. 2 धावा इथे देखील मिळतील. तर 2 बिमर इथे आपण पाहतोय आले होते. या 2 डेंजरस फुल पिच डिलिव्हरीज इथे आल्या. माऊली आपल्याला विनंती आहे, लाईट चालू करा. माऊली विनंती आपल्याला. बॉलिंग ट्रॅक वरती संजय बोगावत दाखल झालेत. फ्री हिट असणारे पुढचा बॉल. इथे हवेत बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे. फ्रीटचा बॉल होता. 2 धावा त्या बॉलवरती आल्यात आणि 2 धावींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 12 धावा धावपलकावरती. 57 बॉल मध्ये
73 धावेंची आवश्यकता. रवी वर्मा आणि सार्थक भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 12 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 अजून देखील मार्गस्थ आहे. इथे फटका चांगला आहे, आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 13. संजय बोगावत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये तिथे आहेत 13 धावा धावपलकावरती. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. चौदा धावा धावपलकावरती आहेत. इथे फुलर लेनचा बॉल आहे. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 15 धावा धावपलकावरती. 15. नेक्स्ट मॅच नंबर 38. आगम विनियर्स आणि पाटीदार ऑरियर दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. आगम विनियर्स आणि पाटीदार ऑरियर विनंती आहे आपण टॉससाठी या. दोन्ही संघाचे संघनायक. पाच वाजून 36 मिनिटांनी इनिंग सुरू झाली. 6 वाजून 24 मिनिटांनी अति पूर्ण होईल याची नोंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅकवरती. फलंदाजी उपयुक्त राहिली हर्ष बोरा यांची. गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहायचं आहे. आपण पाहतोय षटकार आलाय. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला इथे षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. पहिलाच बॉल सफल झाले. ऑन साइडला मोठा फटका खेळलेत. 21 धावा धावपलकावरती. 21 विदाउट लॉस. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती आहेत. 52 बॉल मध्ये आता 60 धावांची आवश्यकता आहे. विकेट शोधावं लागेल. खंडेलवाल खिलाडी संघाला जर पुनरागमन करायचं या सामन्यामध्ये तर विकेट शोधावे लागतील. चांगला बॉल. पुनरागमन केले हर्ष बोरा यांनी देखील. डॉट बॉल इथे आलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या हर्ष बोरा यांच्या विरोधामध्ये देखील. 1 षटकार 1 चौकार. 8 मध्ये 17 सार्थक भंडारी.
बॅकफुटला गेले तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. वेदांत बजाज स्थित आहेत. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 25 धावा धावपलकावरती, 25 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 मार्ग असते. 50 बॉलमध्ये 60 धाव्यांची आवश्यकता. इथे सनीत मुत्ते यांच्याकडून चूक झाली आहे. बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव, एक धाव इथे वाचवणं गरजेचं आहे आणि या छोट्या छोट्या चुका येणाऱ्या काळात महागात पडतील. 26 धावा धावपलकावरती. अगम विनियर्स आणि पाटेदार ऑरियर्स या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर काढा. इथे मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत. क्षेत्ररक्षक वेट केलं, पाठीमागे गेले. बॉलच्या दिशेने येणं गरजेचं होतं. इथे एक धाव मिळेल. 27 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टॉस या ठिकाणी संपन्न होते. पुढच्या मॅचचा अगम विनियर्स आणि पाटीदार ऑरियर्स या 2 संघांदरम्यान टॉस इथे केला जाईल. सोहम कॉल आहे आणि सोहम ॲज इट इज आलाय. अगम विनियर संघाने टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी निर्णय सांगायचा विनंती आहे. थोडं विचार करून सांगेल. तर निर्णय येणं बाकी आहे. या ठिकाणी आगम विनियर संघाने टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट. आगम विनियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. या न्यूजसह आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू आकाश. क्या बात है वेद्या, व्हाट अ स्टॉप यार. वेद्या चलो चलो बहुत बढ़िया अनपया. तू एक सट्ट करके सपा. अनुप अशेरी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिले 2 बॉल डॉट आलेत. पुढचा बॉल आपण पाहतोय. संजय भोगावत खूप वेगाने बॉलच्या दिशेने आले. फेकी देखील चांगली. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. इथे विकेट मिळवाव्या लागतील. खंडेलवाल खिलाडी संघाला चान्स घ्यावा लागेल. विकेट मिळवाव्या लागतील. चांगला बॉल. अनुप अशेरी चांगला स्पेल इथे टाकतायत. आवश्यकता होती त्यांच्या चांगल्या स्पेलची. सुरुवातीला रुनक खंडेलवाल बॉलला ग्रीप करू शकले नाही. संजय भोगावत आले. हर्ष बोरा यांच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे आघात झाले. इथून विकेट शोधावे लागतील. पुनरागमन करायचं असेल या मॅच मध्ये खंडेलवाल खिलाडी संघाला तर विकेट मिळवावे लागतील. एमबी स्ट्रायकर संघ 29 धावा धावपलकावरती आहेत. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 30. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावपलकावरती आहेत. पाठीमागच्या मॅचचा निकाल आपण पाहतोय. वर्धमान प्लाय ऑरियर्सने 6 विकेट ती मॅच जिंकली. चेस करताना आपण पाहतोय
पराभूत झाला महावीर सुपर किंग संघ 72 धावा इथे बनवल्या गेल्यात. वर्धमान प्लाय वॉरियर्सने चेस करताना 72 बनवल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 6 विकेटने ती मॅच जिंकली. 7.4 षटकांमध्ये तो सामना जिंकला होता वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाने. इथे डीप मध्ये प्रोटेक्शन रोहित शर्मा बॉल वरती आलेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. प्रथम मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल प्रथम मुनोत यांचा. हा बॉल देखील डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करत आहेत प्रथम मुनोत. इथे गरज होती प्रथम मुनोत यांच्या चांगल्या षटकाची. पाठीमागच्या 2 षटकांमध्ये अनुप अशरी आणि प्रथमान मुनोत यांनी धावसंख्येला रोख लावली आहे. प्रथम मुनोत यांनी रोख लावली आपण पाहतोय. प्रथम मुनोत आणि अनुप अशेरी हा देखील बॉल चांगला आहे. आणखी एक डॉट बॉल आपण पाहतो. 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. थोडासा अंदाज तिथे चुकला परंतु प्रयत्नांचे पूर्ण मार्क द्यायला पाहिजे क्षेत्ररक्षकाला. एकच धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. 32 विदाउट लॉस. बत्तीस धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपला. 36 मध्ये 53 पाहिजेत. विकेट शोधावे लागतील. अनुप अशेरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. इथे देखील गॅप मध्ये बॉलला खेळलेत. एक धाव इथे आरामात मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. अगम विनियर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते फलंदाजी करतील पुढच्या मॅच मध्ये. वाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. हर्ष बोरा खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. फेकी अचूक आहे आणि मे बी फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. थोडंसं फंबल.
यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे, गॅप मध्ये देखील आहे आणि सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. आक्रमण यावेळी केलं. हाफ ट्रॅकर बॉल होता. सार्थक भंडारी तिथे आहेत आणि त्यांच्या बॅट मधून चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. स्लो रन टाकण्याचा प्रयत्न केला. सार्थक भंडारी कमालीचा फटका आहे. 39 धावा धावफलकावरती. लिन पुढे वेदांत बजाज तिथे अचूक होणार नाहीये. आता हा बॉल डॉट आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. विकेट इथे शोधावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण वेदांत बजाज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षण खूप डिफिकल्ट काम, परंतु वेदांत बजाज खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. हा बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 39. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अनुप अशेर यांचा देखील स्पेल संपलाय. 39 धावा 39. इथे पहिल्याच बॉल वरती सफलता आली आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आला. इंटरव्हल होता आणि इंटरव्हल नंतर पहिल्याच बॉल वरती सफलता. फलंदाज बाद. निलेश मंत्री मैदानामध्ये दाखल झालेत क्रमांक 3 वरती. प्रथम म्हणून पहिल्या बॉल वरती सफलता अर्जित केली आहे. लेगस्टमचा कार्ड इथे घेत आहे निलेश मंत्री. इनफिल्डला क्लिअर केले. रोनक आहे डीप मध्ये. 1 धाव मिळेल. फेकी देखील चांगली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल डीप मध्ये गेलाय. नो बॉल पंचांनी कॉल केलाय.
त्रेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 9 बॉलवरती 3 धावा आल्या. प्रीटचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय आणि इथे क्षेत्ररक्षक असते तरी देखील ते दर्शकच बनले असते. षटकार आलाय. सार्थक भंडारी यांच्या पाठमधून षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 49 धावा धावपलकावरती. क्लीन बोल्ड, 1 मोर विकेट. प्रथम मुनोत कमालीचं पुनरागमन केलंय आणि खूप महत्वाची विकेट. सार्थक भंडारी जे की सेट झाले होते ते आता माघारी परततील. आपण पाहूयात रिप्ले मध्ये. कमालीचे गोलंदाज आहेत. प्रथम मुनोत स्टंप टू स्टंप गोलंदाजी. इथे लाईन मिस केली फलंदाजीने. वेगाचा देखील अंदाज नव्हता. लेंथ अगदी पुढे होती परंतु लाईन मिस केली. थोडेसे लेट झाले फलंदाज आणि तेवढं खूप होतं. 2 विकेट इथे आल्यात त्या प्रथम मुनोत यांनी मिळवल्यात. 26 मध्ये 36 पाहिजेत. बाकी रे 2. इथे आपण पाहतोय डाऊन द लेग. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पडेल पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 50. इथे शरीरावरती बॉल आदळलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक. प्रवीण सिंघवी मैदानामध्ये दाखल झालेत. पन्नास धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. कमालीचा हा देखील बॉल आहे. दरम्यान रिजनला गेलाय. तिथे धाव मिळणार नाही. बॉल डॉट आलाय आणि इथे 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 50. 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. 20 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. विकेट सुरुवातीला येत नव्हत्या. प्रथम मुनोत त्यांनी 2 मिळवल्यात. आता 24 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रथम मुनोत यांचा स्पेल संपलाय. अनुप अशेर यांचा. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती. चोवीस बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता. हर्ष बोरा आपल्या सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. फार एंड गोलंदाजी करतील हर्ष बोरा. आगम विनियर्स हा शेवटचा कॉल असेल. आपली प्लेइंग 11 आपण द्यायची आहे. आगम विनियर्स. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती. निलेश मंत्री तिथे होते. पहिला बॉल डॉट आलाय आणि आवश्यकता आहे या डॉट बॉलची खंडेलवाल खिलाडी या संघाला आणि एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे एमबी स्ट्रायकर संघाला. इथे बॉल हवे ते हाफ ट्रॅकर होता. हर्ष बोरा यांच्यावरती आक्रमण केलंय. खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. निलेश मंत्री आहेत
आणि मंत्र्यांचं काम लेट परंतु थेट. इथे षटकार ठोकलाय. चलो हर्ष, चलो अप्लाई करो. चलो चलो. ले ले ले. अरे यार. इथे आपण पाहिलं बॅकफुटला गेलेत. एकच धाव इथे येईल. एकाच धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 57 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 57 लॉस ऑफ द 2 विकेट. इथे ऑन साइडला टर्न केले बॉलला. आपण पाहतो डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव येईल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं निलेश मंत्री यांच्याकडून देखील. माहिती एक मोठा फटका या षटकामध्ये आलाय. 58 धावा धावपलकावरती आहेत. विकेटसाठी ट्राय करावा लागेल खंडेलवाल खिलाडी ज्या टीमला. निलेश मंत्री मैदानामध्ये आहेत. इथे देखील कॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल खराब क्षेत्ररक्षण मे बी तिथे झालंय. बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील गेलाय. चौकार आहे. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. लेझी एफर्ट तिथे पाहायला मिळाले. अधूर होता बॉल क्षेत्ररक्षकापासून. प्रयत्न जरूर केले त्यांनी परंतु कठीण काम बॉलला रोखणं. चौकार आलाय. वेगाने देखील ट्रॅव्हल झालाय. हवीत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे झेल टिपलाय आणि खूप महत्वाची मोठी सफलता. निलेश मंत्री बॅक टू द पवेलियन. सेलिब्रेशन तर खूप तगडं पाहायला मिळालं. आता इथे बॉल शिल्लक असतील 18 बॉल आणि 18 बॉल 23 धावांची आवश्यकता. 62 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही टीम जर पाहिल्या तर सेम पोझिशन मध्ये होत्या. सेम पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एमबी स्ट्रायकर 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनेक खंडेलवाल खिलाडी संघाची देखील अवस्था अशीच काहीशी होती. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. वेदांत बजाज. खूप अपेक्षा वेदांत यांच्याकडून असणार आहेत. नवीन फलंदाज वर्धमान मुनत मैदानावरती. 2 चांगले फलंदाज आहेत. एका बाजूने अनुभवी प्रवीण सिंघवी आहेत. त्यांच्या जोडीने वर्धमान मुनत मैदानामध्ये. तर यावेळेस आपण पाहतोय वेदांत बजाज गतवर्षी मात्र गोलंदाजी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. वेदांत बजाज यांना यावर्षी लक्षणीय बदल त्यांच्या गोलंदाजीमध्ये. आमूलाग्र बदल त्यांनी त्यांच्या गोलंदाजीमध्ये केलेत आणि गरजेचे होते ते बदल. चंद्र आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल.
संध्याकाळच्या वेळेस चंद्र पाहायला हरकत नाही, दिवसा पाहिल्यावरती अडचण आहे. चंद्र आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. वाईट बॉल आपण पाहतोय. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. डगआउट मधले खेळाडू सर्वांना विनंती, सर्वांनी खाली बसायचंय. एमबी स्ट्रायकर्स. वाईट बॉल. तर लेग साइडचा नो बॉल पाहण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. समोर खेळाडू उभा आहे. पाठीमागच्या बसून राहा विनंती आहे. उभे राहू नका. तीन वाईड लगातार आलेत. वेदांत बजाज इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी ओळखले जातात. तीन वाईड लगातार. 3 धावा तर आल्यात आणि 3 बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावे लागतील. वेदांत बजाज. अपील खूप जोरदार झाली आहे. मे बी सोडलं होतं क्रीज. प्रवीण सिंघवी यांची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून गेली आणि ऑक देखील केलंय. फलंदाज बाद. फलंदाज बाद. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय, परंतु ऑक केले प्रवीण सिंघवी यांनी. आउट. OET आउट. रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. 7S लाईव्ह टेक्निकल टीम. वाईट बॉल इथे पाहायला मिळेल. $67 लॉस ऑफ द 4 विकेट. एकच धाव तिथे मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेने धावफलक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. प्रेझेन्स ऑफ माइंड फलंदाज. 15 बॉल मध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. कमालीचा बॉल आहे. डॉट बॉल इथे आलाय. वेदांत बजाज देखील थोडेसे महागडे राहिलेत. हा देखील बॉल कमालीचा. अपील देखील आहे पंचांकडे. हा बॉल डॉट. गोलंदाज वेदांत बजाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. कमालीचा बॉल इथे पाहायला मिळालाय. संधी देखील होती. 22च्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे.
4 वाईड वगळता खूप चांगली गोलंदाजी, परंतु ही 22ची धाव देखील इथे आली. बॉलला जर गॅदर करू शकले असते विकेट किपर तर कदाचित हे झालं नसतं. रोनक खंडेलवाल थोडासा डिले थ्रो आला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 15 धावा इथून आवश्यक आहे. 70 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती संजय भोगावत. इथे फटका फसला होता परंतु एक धाव तिथे देखील मिळेल. हवेत बॉल बराच काळ परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतोय. एक धाव आली पहिल्या बॉलवरती. विकेट शोधावे लागतील खंडेलवाल खिलाडी संघाला आणि एमबी स्ट्रायकर संघाला एखादा मोठा फटका शोधावा लागेल. खंडेलवाल खिलाडी संघ विकेट शोधतोय आणि एमबी स्ट्रायकर संघ एखादा मोठा फटका शोधतोय. मॅच अशा सिच्युएशन मध्ये आहे. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. अशा सिच्युएशन मध्ये मॅच आहे. 6:24 इनिंग पूर्ण झाली पाहिजे. गोलंदाजी करणारी टीम जोरदार अपील पंचांकडे. अपील मध्ये उत्साह मला वाटतं जास्त आहे, आत्मविश्वास कमी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. डिफ्लेक्शन आहे का चेक केलं जाईल. चांगली गोलंदाजी करतात संजय भोगावत यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. 9 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील आहे, तेवढाच दबाव गोलंदाजांवरती देखील आहे. संजय भोगावत क्षेत्ररक्षण खराब आहे. डीप मध्ये रोनक खंडेलवाले खूप वेगाने बॉलला गॅदर करू शकले नाहीत. इथे फलंदाज धावबाद. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे 2 धावा तर अर्जित झाल्यात परंतु फलंदाज धावबाद देखील झालेत. सनीत मुत्ता यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज कौशल भंडारी मैदानावरती दाखल झालेत. वर्धमान मुनोत आणि कौशल भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. 8 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. पाठीमागच्या बॉलवरती आपण पाहिलं 2 धावा इथे धावण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. क्षेत्ररक्षकावरती दबाव होता. बॉलला गॅदर केलं. डीपमधून आपण पाहिलं रोनक खंडेलवाल यांनी फेकी केली परंतु बॉल गॅदर करू शकले नाहीत गोलंदाज. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला तिथे रनआउट झाले. 74 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे दोन्ही संघांसाठी.
कमालीचा हा बॉल आहे. 7 मध्ये 11 पाहिजेत. संजय बोगावत गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी केली आहे. 7 मध्ये 11 पाहिजेत. सेकंड स्पेल मध्ये आहेत संजय बोगावत. एका धावेचा प्रयत्न इथे आहे आणि एकच धाव मिळेल. अंतिम षटकामध्ये 6 बॉलमध्ये 10 धावेंची आवश्यकता. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅकवरती येतील, परंतु सार्थक भंडारी 25 बॉलमध्ये 32 धावेंची खेळी. विकेट सुरुवातीला नव्हत्या, विकेट आल्या. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं खंडेलवाल खिलाडी संघाचं, परंतु आता मॅच अतिशय नाजूक स्थितीत, दोलायमान स्थितीमध्ये. इथून कोणताही संघ जिंकू शकतो. दोनही संघांकडे समसमान संधी आहे. मॅच रंगलेली पाहायला मिळते. एकतर्फी मॅच बिलकुल नाही झाली आहे. शेवटचे 6 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कोण हे पाहायचं आहे. बॅटिंग चांगली झाली खंडेलवाल खिलाडी संघाची, परंतु गोलंदाजीला आले. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं रौनक खंडेलवाल यांचे बॉल पिचच झाले नाहीत. संजय बोगावत आले, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅकवरती आले. पहिल्या 2 बॉलवरती एक षटकार चौकार आला, तिथून पुनरागमन सुरू झालं. बॉलिंग ट्रॅकवरती अनुप अशेरे आले. अनुप अशेरेने पुनरागमन केलं. नंतर बॉलिंग ट्रॅकवरती अनेक गोलंदाज आले, त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यापैकी एक नाव म्हणजे वेदांत बजाज देखील होते. हर्ष बोरा यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. जोरदार अपील पंचांकडे. स्टंपिंग साठी तिसऱ्या पंचांकडे गेलेत. चेक केलं जाईल. स्टंप तिथे केलंय. कॉन्फिडंट आहेत. चेक केलं जाईल. रिप्ले आपल्या स्क्रीनवरती देखील येईल चेक केल्यावरती. त्यांचा बॅकफूट पहा तुम्ही, क्रीजमध्येच होता. अपील होती पंचांकडे. बॅट जरूर हवेत होती, परंतु बॅकफूट तुम्ही पहा सुरुवातीला, परंतु क्रीजमध्ये आला होता बॅकफूट त्यांचा. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक रौनक तिथे अचूक जागेवर तिथे आहेत आणि इथे येईल सफलता. फलंदाज बाद. 4 बॉलमध्ये आता 10 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 10 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाजाला स्ट्राईक घ्यावे लागेल. कौशल भंडारी बाद झालेत.
नवीन फलंदाज तनिष मैदानावरती आहेत. तनिष चलानी. इथे फुलटॉस बॉल पॉइंट रिझनला गेलाय. 1 धाव मिळेल. 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या होऊन जाऊ द्यात. सामना रंगताना पाहायला मिळाला. 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा. वेदांत बजाज, वर्धमान मुनोत यांच्याकडे देखील मोठा फटका मारण्याची क्षमता आहे, परंतु गोलंदाज देखील दोघांचंही कौतुक व्हायला पाहिजे. वर्धमान मुनोत यांच्याकडे देखील क्षमता आहे. वेदांत बजाज यांच्याकडे देखील. मैच रंगलिया. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. क्यों लोग आज भी पूछते पत्थर को, क्योंकि भरोसे लायक कोई इंसान नहीं मिलता. इथे भरोसा ठेवावा लागेल एकमेकांवरती आणि प्रयत्न करावे लागतील. डेड बॉल. दबाव जितका गोलंदाजावरती तेवढाच फलंदाजावरती आहे. इथे सनीत मुथा यांच्यासाठी संधी होती. एज जरूर लागलं होतं. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. धावबाची संधी आहे आणि फलंदाज इथे वर्धमान मुनोत ज्या वेगाने धावलेत त्याच वेगाने आता बाहेर जावं लागेल. 1 रन शॉट. एकही धाव मिळणार नाही. एकही धाव इथे मिळणार नाहीये आणि विकेट देखील गेले. वर्धमान मुनोत माघारी देखील जातील. दोन बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. रोनक भंडारी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. 2 बॉल मध्ये 9 धावा देखील शक्य आहेत, परंतु 2 मोठे फटके इथून खेळावे लागतील. रोनक भंडारी. इथे विकेट कीपर कडून चूक झाली आहे. सनीत मुथा 1 धाव येईल, परंतु आता एका बॉल मध्ये 22 ची 1 धाव असेल. एका बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल 8 धावा. एक बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. इथे बॉल हवेत. रोनक आहे तिथे. एकच धाव मिळेल आणि खंडेलवाल खिलाडी या संघाने ही मॅच जिंकली है. अभिनंदन टीम खंडेलवाल खिलाड़ी. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खंडेलवाल खिलाड़ी या संघाने मॅच जिंकली. अभिनंदन टीम खंडेलवाल खिलाडी आणि हार्ड लक टीम एमबी स्ट्रायकर्स.